Hello dear students, welcome back to Diploma YouTube channel and Diploma official app. ह्याच्या अगोदर मित्रांनो मी थिअरी ऑफ स्ट्रक्चरच्या रिलेटेड भरपूर काही लेक्चर्स YouTube वर दिलेले आहेत. इंट्रोडक्टरी पार्ट म्हणा, सब्जेक्ट्स मध्ये काय काय शिकायचे आहे, चॅप्टर वाईज, युनिट वाईज सगळ्या गोष्टी मी डिटेल मध्ये एक्सप्लेन केल्या आपल्या YouTube चॅनल मध्ये आहे. डिप्लोमा YouTube चॅनल. तर एक तुमच्यासाठी ओपिनियन आहे माझा, जे कोणी हा कोर्स घेतलेला नाही फायनल इयर स्टुडंट साठी मी सांगतोय, डिप्लोमा MSBT स्टुडंट्स लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. मॅक्सिमम व्हिडिओज रेकॉर्डेड वाले तुम्हाला ऍप वर दिसणार आहेत. आता मी रेग्युलरली त्याच्यामध्ये अपडेट्स देत आहे, व्हिडिओज टाकत आहेत, तर तुम्ही त्याचा बेनिफिट घ्या. ठीक आहे. तर कोर्स जॉईन करण्यासाठी पहिले रजिस्ट्रेशन डिप्लोमाला ऍप डाउनलोड करा. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, मला कॉन्टॅक्ट करून ते कोर्स बॅच कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे ऑनलाईन साठी. ठीक आहे. आज मी हे टॉपिक प्रिव्हियसली पण घेतला होता मित्रांनो युट्यूबवर, बट आय थिंक साऊंड प्रॉब्लेम आहे, साऊंड क्वालिटी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी डिलीट करून हा वाला व्हिडिओ टाकत आहे. ठीक आहे. जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंटला हा कन्सेप्ट कळो, कारण की हा इम्पॉर्टंट आहे फॉर, बघा इथं दिलेलं आहे, युजफुल फॉर MSBT ऑल युनिव्हर्सिटी. ठीक आहे. म्हणजे स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये पण यूज होतं आणि MPSC मेन्स पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी पण इम्पॉर्टंट ठरणार आहे हा मॅकफिलिस मेथड. ओके. तर सगळ्यात महत्वाचं बघा इथं दिलेलं आहे ऑलरेडी, कोणता बीम आहे, सिंगली सपोर्टेड बीम कॅरी पॉइंट लोड ऍट सेंटर आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे. ठीक आहे. लक्षात आलं का? व्यवस्थित आपण काय करू, हा डेरिव्हेशन बघून घेऊ. चला तर फास्टली आपण काय करू, कारण की ऑलरेडी आपण हा डेरिव्हेशन ऑलरेडी बघितलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या फॉर्म्युलाज वगैरे माहित असतील मित्रांनो. तर डायग्राम काढून घेतो, रफ डायग्राम. ओके. लक्षात आलं का? चलो, तर हा झाली तुमची सिंगल सपोर्टेड बीम. बघा टॉपिक काय आहे, कारण की इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघा, सिंगल सपोर्टेड बीम कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड. मॅकलिस मेथड मी आपण काय काय कॅल्क्युलेट करता येतो, स्लोप. ठीक आहे. कॅल्क्युलेट काय काय करता येतो, dy/dx आणि y, या दोन व्हॅल्यूज आपल्याला पाहिजेत. आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युलास पण आहेत, बट त्या फॉर्म्युलास कोणत्या मेथडने आलेल्या आहेत, ते आहे मॅकलिस मेथड. मग ह्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपरली तुम्हाला काय करणार आहे, ह्याच्यामध्ये देणार आहे मित्रांनो. ओके. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? ओके. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का प्रॉपरली? चला, आय थिंक आवाज क्लिअर आहे. आपण टॉपिकला मूव्ह ऑन करू. ओके. द सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग CPL, दॅट इज सेंट्रल पॉइंट लोड, त्याच्यासाठी आपल्याला डेरिव्हेशन बघायचे. ठीक आहे. चला, एक्झॅक्टली सेंटरला मी टाकलं बोर्ड. चला, हे W आहे मित्रांनो, तर हा W/2 राहतो, हा W/2 राहतो सेंटर म्हणला तर. आणि त्याच्यानंतर हा टोटल स्पॅन आहे मित्रांनो L. टोटल स्पॅन कितीचा आहे L. हा A आहे मित्रांनो, हा व्हॅल्यू बी आहे. म्हणजे काय, ए सपोर्ट बी सपोर्ट, याला लेफ्ट हँड सपोर्ट म्हणतो, याला राईट हँड सपोर्ट म्हणतो मित्रांनो. बरोबर का? लेफ्ट हँड सपोर्ट, राईट हँड सपोर्ट. तर हा झाला तुमचा RA, हा वाला झाला तुमचा RB. लक्षात आलं? इझी आहे. चल, आता नेक्स्ट मित्रांनो काय करायचं तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं इथं सेक्शन टाकून घ्यायचं मित्रांनो. काय करायचं, सेक्शन टाकून घ्यायचं, सगळ्यात महत्वाचं सेक्शनच आहे, कारण की सेक्शनचाच खेळ आहे. सेक्शन समजला, जसं तुम्ही टाकता, म्हणजे बीम बघून तुम्ही सेक्शन अनालिसिस करता आलं तर हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी. ऑलवेज लक्षात ठेवा, ओनली पॉइंट लोड असेल, पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे, मेन्शन करून ठेवा. ओनली पॉइंट लोड असेल तर पॉइंट लोडच्या नंतर सेक्शन पडेल. पण आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे ओरिजिन काय कन्सिडर करायचं, कारण की रेफरन्स पॉइंट लागतो आपल्याला सेक्शन टाकण्यासाठी. मग सेक्शन ए पासून, सेक्शन ए ओरिजिन पासून घ्यायचं का बी ओरिजिन पासून घ्यायचं, ते तुमच्यावर ऑप्शन आहे. फक्त आणि फक्त कोणत्या केसला मित्रांनो, पॉइंट लोडच्या केसमध्ये. ओके. तर मी ओरिजिन काय कन्सिडर करतो इथं, मी ओरिजिन काय कन्सिडर करतो मित्रांनो, प्लीज ॲज ओरिजिन.
काय कन्सिडर करणार ओ ॲज अ ओरिजिन. म्हणजेच काय x ची किंमत इथं काय राहील ऑब्व्हियसली 0 राहील आणि इथं मी सेक्शन टाकणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पॉइंट लोडच्या नंतर. ठीक आहे सेक्शन कुठं टाकणार आहे पॉइंट लोडच्या नंतर टाकणार आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ व्हॉट ॲट अ डिस्टन्स ऑफ x ॲट अ डिस्टन्स ऑफ x. ठीक आहे फ्रॉम ओरिजिन ए. लक्षात आलं. आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं इथं फर्स्ट स्टेप जे आहे मित्रांनो दॅट इज सपोर्ट रिएक्शन. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. तर दोन पद्धतीने मी सांगतो तुम्हाला. एक तर स्टँडर्ड फॉर्म्युलाज आहेत ते स्टँडर्ड फॉर्म्युलाज पण लिहून देणार. ट्रॅडिशनल मेथड पण सांगणार फाइंडिंग आउट सपोर्ट रिएक्शन. ठीक आहे तर दोन पोर्शन्स मी डिवाइड करतो या सेक्शनला. ओके चला तर बघा स्टँडर्ड युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला. मग आर ए ची किंमत डायरेक्टली किती येईल W/2 आणि आर बी ची किंमत मित्रांनो W/2. कस काय दे आर द लोड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी सपोर्ट. बरोबर लोड इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी सपोर्ट. मग हे कसं आहे इक्विव्हॅलेंटली डिवाइड होईल रिएक्शन्स मध्ये. ठीक आहे तुमचा W इक्विव्हॅलेंटली डिवाइड होईल रिएक्शन्स मध्ये. ठीक आहे आता ट्रॅडिशनल मेथड कोणतं आहे ट्रॅडिशनल मेथड जे की जुना मेथड आहे दॅट इज इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करून आपण रिएक्शन कॅल्क्युलेट करू शकतो मित्रांनो. आणि त्याच्यासाठी एकच आहे अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह घ्यायचा. लक्षात आलं अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह घ्यायचं मित्रांनो. आता बघा सगळ्यात महत्वाचं आर ए कसं आहे अपवर्ड जातो बघा अपवर्ड आहे ॲरो तर पॉझिटिव्ह घ्यायचं. डब्ल्यू कसं आहे डाऊनवर्ड आहे तर मायनस घेतो आणि आर बी अपवर्ड आहे तर पॉझिटिव्ह घेतो इक्वल्स टू 0. म्हणजे आर ए प्लस आर बी ची किंमत मित्रांनो किती आहे डब्ल्यू आहे. लक्षात आलं आर ए प्लस आर बी ची किंमत किती आहे डब्ल्यू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो समेशन ऑफ मुवमेंट अजून एक व्हॅल्यू लागणार आहे किंवा इक्विलिब्रियम कंडिशन लागणार आहे तुम्हाला फॉर कॅल्क्युलेटिंग अननोन व्हॅल्यूज आर ए आणि आर बी. लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट. बघा आता समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए घेतो कारण की ओरिजिन मी तिथंच घेतलाय तुम्ही बी पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. हॅलो हा ठीक आहे मित्रांनो तर आता बघा बघा इथं समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए घेतोय मी. फक्त एवढं हा वाला साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं इझी आहे. साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही. इझिली तुम्ही काय करू शकता मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. फक्त इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. फक्त इथं फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे ओके तर हा वाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा मित्रांनो बेसिक फॉर्म्युला आहे मुवमेंट इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता फोर्स बघा मला ए ला मुवमेंट घ्यायचा असेल तर मला ए पासून कोणत्या साईडला बघावं लागेल राईट हँड साईडला बघावं लागेल. आता राईट हँड साईडला काय दिसतो रिॲक्शन दिसतो आणि एक एक्सटर्नल फोर्स दिसतो. मग एक्सटर्नल फोर्सचा किंवा एक्सटर्नल लोडचा मला मुवमेंट घ्यायचा असेल तर फोर्स कितीचा आहे निगेटिव्ह बीचा आहे निगेटिव्ह डब्ल्यूचा आहे. आता त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हा पॉइंट समजा मी सी कन्सिडर केला सी आणि ए मधला डिस्टन्स किती आहे L/2. मग हा झाला त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स. लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो प्लस आता हे अपवर्ड जाते तर पॉझिटिव्ह घेतो फोर्स झाला. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे बी आणि ए मधला डिस्टन्स सेपरेटेड डिस्टन्स दॅट इज L इक्वल्स टू 0. म्हणजे आर बी इंटू एल इक्वल्स टू WL/2. हा व्हॅल्यू तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह एल गेट कॅन्सल म्हणजे आर बी ची किंमत W/2. आणि हा व्हॅल्यू मित्रांनो समजा मी इथं टाकला तर आर ए ची पण किंमत किती निघणार डब्ल्यू मायनस आर बी दॅट इज W-W/2. तर ह्याची किंमत किती आहे W/2. ह्याची किंमत किती राहणार W/2. इथपर्यंत डाऊट आहे एकदम सोपं आहे रे. रिॲक्शन्स वगैरे काढायला तुम्हाला इझी जातं काही प्रॉब्लेम नाही. ओके रिॲक्शन्स वगैरे तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट ओके चला नेक्स्ट. आता हे स्टेटमेंट कॉमन राहील मित्रांनो दॅट इज टेकिंग सेक्शन XX taking section XX at a distance X from origin A and writing which equation writing Macaulay's equation.
कारण की आपण कोणता मेथड यूज करत आहे, मॅकॉलेस इक्वेशन. मॅकॉलेस मेथड म्हणतो किंवा याला अजून एक नाव आहे मित्रांनो, पाठ करून ठेवा, डबल इंटिग्रेशन मेथड म्हणतो. आता ते कशामुळे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, डबल इंटिग्रेशन मेथड. ठीक आहे, आता पुढे पुढे जसं इक्वेशन्स तयार होणार तसं तसं तुम्हाला सांगतो. बघा, ई आय डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर, ई आय डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एम एक्स एक्स. आता ह्या सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन पासून आपल्याला कुठं बघायचं आहे, ओरिजिन कुठं बघायचं आहे. बरं, ओरिजिन मध्ये काय काय कव्हर होतात, एक आहे तुमचा आर ए कव्हर ना, आणि एक आहे तुमचा आरबी कव्हर. म्हणजे या दोन फोर्सेसचं तुम्हाला काय करायचं आहे, मोमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. आर ए कसा आहे, अपवर्ड आहे, त्याची क्वांटिटी किती आहे फोर्सची, दॅट इज W/2. बट आर ए चं डिस्टन्स अबाउट सेक्शन किती आहे, या सेक्शनचा अबाउट किती आहे, एक्स आहे. काय मल्टिप्लाय करणार, एक्स मल्टिप्लाय करणार, मायनस. ओके, मायनस. आता नेक्स्ट एक्सटर्नल लोड आहे, आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे राहील. टोटल व्हॅल्यू किती आहे, सेक्शन पासून बघा, सेक्शन पासून तर ओरिजिन पर्यंत डिस्टन्स एक्स आहे. एक्स मधून समजा मी L/2 मायनस केला, पाठीमागाचा डिस्टन्स मायनस केला, तर मला फ्रंट डिस्टन्स भेटतो इन टर्म्स ऑफ एक्स मायनस L/2. मग इथं W इंटू एक्स मायनस L/2, W इंटू एक्स मायनस L/2 भेटलं. ओके, लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट. हा झाला तुमचा ई आय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे, नाव ह्याला इक्वेशन नंबर काय करायचं, इक्वेशन नंबर 1 द्यायचं. इंटिग्रेटिंग इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. आपल्याला कोणतं इक्वेशन भेटणार, स्लोप इक्वेशन. वी गेट स्लोप इक्वेशन. लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट. बघा, आता स्लोप इक्वेशन म्हणला तर ह्याचा ऑर्डर कमी होईल, आणि कमी होऊन काय दिसणार तुम्हाला, dy बाय dx. करेक्ट आहे. ऑर्डर 2 आहे तर ऑर्डर 1 मध्ये कन्वर्ट होणार, कारण की इंटिग्रेशन डिफरन्शिएशन दॅट आर अपोजिट टू इच अदर. ठीक आहे, चला आता इथं एक फॉर्म्युला यूज करावा लागेल इंटिग्रेशन एक्स टू दी पॉवर एन डीएक्स, एक्स टू दी पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. किंवा हे पार्ट करून घ्या, या 2-3 फॉर्म्युलास. एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एक्सचं इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअरचं किती येते, एक्स क्यूब डिवायडेड बाय 3. लक्षात आलं. ठीक आहे, आणि अजून एक इक्वेशन पार्ट करा, एक्स क्यूब dx इक्वल्स टू एक्स टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय 4. एवढे व्हॅल्यूज पार्ट करून घ्यायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, एवढे व्हॅल्यूज तुम्हाला पार्ट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, चला तर आता इथं W/2 एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस C1. लक्षात ठेवा, फर्स्ट इंटिग्रेशन मध्ये C1 इंट्रोड्यूस करायचं, सेकंड इंटिग्रेशन मध्ये C1x प्लस C2. हे इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे, ते तुम्हाला इक्वेशन्स मध्ये यूज करायचं. ह्याला आपण कंपार्टमेंट म्हणतो. हा, ठीक आहे, तर हे आर एचं इक्वेशन आहे आणि हे लोडचं इक्वेशन मायनस. आणि या व्हॅल्यूला पूर्ण एक्स सारखं ट्रीट करा, मग एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 येईल इंटिग्रेशन. म्हणजेच W इंटू एक्स मायनस L/2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ओके, एक स्टेप वाढून घ्या, ई आय dy बाय dx इक्वल्स टू, हे व्हॅल्यू किती येईल, W/4 एक्स स्क्वेअर प्लस C1 मायनस W/2 एक्स मायनस L/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर ह्याला इक्वेशन नंबर कितवा द्यायचा, सेकंड. आणि या इक्वेशनला आपण काय म्हणतो, स्लोप इक्वेशन. त्याच्यानंतर इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर, स्लोपच्या इक्वेशनला इंटिग्रेट करा, डिफ्लेक्शन भेटणार. इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट विच इक्वेशन, डिफ्लेक्शन इक्वेशन. विच इक्वेशन, डिफ्लेक्शन इक्वेशन. लक्षात आलं, डिफ्लेक्शन इक्वेशन भेटेल. म्हणजे ई आय वाय इक्वल्स टू W/4, ह्याचं काय येईल रे, एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस C1x प्लस C2. काय म्हणलो होतो मी, फर्स्ट इंटिग्रेशन मध्ये C1 इंट्रोड्यूस करायचं, सेकंड मध्ये C1x प्लस C2 मायनस W/4 एक्स मायनस L. करेक्ट आहे. हा, नाही, फक्त W/2 राहील, एक्स मायनस L/2 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 3. ओके, अजून एक स्टेप वाढून घ्या, म्हणजेच W/12 येईल
एक्स क्यूब प्लस C1x प्लस C2 मायनस W/6x मायनस L/2 ब्रॅकेट क्यूब. आणि ह्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? विच इक्वेशन रे? इक्वेशन नंबर 3. आणि ह्याला डिफ्लेक्शन इक्वेशन म्हणतो. काय म्हणतो? डिफ्लेक्शन इक्वेशन म्हणतो. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. तर हे एक इंटिग्रेशन, हा 2 इंटिग्रेशन, त्याच्यामुळं नाव काय पडलं? डबल इंटिग्रेशन. आता नेक्स्ट बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला C1 C2 च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. ठीक आहे. तर इथं आपण लिहितो अप्लाइंग बाउंड्री कंडिशन. कोणत्या कंडिशन? बाउंड्री कंडिशन. अप्लाइंग बाउंड्री कंडिशन. आता सगळ्यात महत्वाचं मी इथं बीम काढतो. बीम काढलं तर व्यवस्थित तुम्हाला डिटेल मध्ये समजणार. ओके. चल, आता याचं सेंट्रल पॉइंट लोडला डिफ्लेक्शन कर्व कसा येतो? या पद्धतीनं आपण इथं टँजंट ड्रॉ करतो मित्रांनो. माहित आहे ना, टँजंट ड्रॉ करणं हे सगळं माहित आहे तुम्हाला. इथं थीटा मॅक्सिमम, इथं थीटा मॅक्सिमम, आणि इथं सेंटरला काय राहतो? वाय मॅक्सिमम. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, वाय ची किंमत इथं 0 राहतो, इथं पण 0च राहतो. लक्षात आलं? ठीक आहे. तर फर्स्ट कंडिशन, ऍट x इक्वल्स टू 0, y इक्वल्स टू 0, युजिंग इक्वेशन नंबर कितवा? युजिंग इक्वेशन नंबर 3, C2 ची पण किंमत काय होणार? 0च राहणार. ऑलवेज लक्षात ठेवा, या सिम्पली सप्लिमेंटच्या केसमध्ये काय राहील? x इक्वल्स टू 0, y इक्वल्स टू 0 मित्रांनो, आणि तुम्हाला C2 ची किंमत पण किती राहणार? 0. आता ते कसं प्रूव्ह करतो ते बघा. आपलं सेक्शन इथं आहे. लक्षात आलं? तर हा सेक्शन कुठं शिफ्ट होईल? ऍट x इक्वल्स टू 0 म्हणला तर हा झाला तुमचा A, आणि A ला आपण काय म्हणतो रे? ओरिजिन म्हणतो. तिथं व्हॅल्यूज काय राहतात? सगळ्यांच्या व्हॅल्यू 0 राहतात. मग लक्षात ठेवा, तिथं x समजा तुम्ही 0 सबस्टिट्यूशन केलं, कशामध्ये? y मध्ये. y ची पण किंमत 0च आहे. इथे 0 आणि इथं 0 राहते. ठीक आहे. ह्या व्हॅल्यूज आणि ह्या सेक्शन्स मध्ये मित्रांनो, ह्या सेक्शन मध्ये, हा सेक्शन इथं शिफ्ट झाल्यानंतर फक्त मला एकच एक्सटर्नल सपोर्ट दिसतो, दॅट इज RA चा. बरोबर ना? एक्सटर्नल सपोर्ट RA. मग मी काय यूज करणार इथं? मी काय यूज करणार? हे कंपार्टमेंटच यूज करतो. RAच कंपार्टमेंट यूज करतो, कारण की तेच सेक्शन मध्ये कव्हर होते. ते W सेक्शनच्या नंतर पडतो, ते घ्यायचं गरज नाही. बरोबर. मग इथं x0 मध्ये C2 0, आणि y ची पण किंमत काय राहणार? 0च राहणार. त्याच्यामुळे y ची पण किंमत 0च आहे. त्याच्यानंतर इथं सेकंड, ऍट x इक्वल्स टू L, y ची किंमत काय राहील? 0. बघा ना, इथं पण व्हॅल्यू 0 आहे. सेक्शन आता इथं एकदा शिफ्ट झाला, आता इथं B वर शिफ्ट होतो. मग y ची किंमत 0. युजिंग इक्वेशन नंबर 3, आता तुम्हाला C1 ची किंमत कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण की इथं x ची किंमत 0 आहे का रे? नाही. x ची किंमत किती आहे? इथं x ची किंमत आहे मित्रांनो L आहे. तर इक्वेशन बघा, आता E आहे, y तर 0च राहील. मग त्याच्यानंतर W/12, x ची किंमत किती? L च्या बरोबर. इथं इक्वेशन बघा, ह्याच्यामध्ये जिथं जिथं x दिसेल तिथं L सबस्टिट्यूशन करायचं. प्लस C1 इंटू L, C2 ची किंमत 0, मायनस W बाय किती आहे रे? W/6 आहे. L मायनस म्हणजे L मायनस L/2 ब्रॅकेट क्यूब. मग हे व्हॅल्यू W L क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस C1 इंटू L मायनस W/6 इंटू L/2 ब्रॅकेट क्यूब. L/2 ब्रॅकेट क्यूब. मग WL क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस C1 इंटू L मायनस W/6 इंटू L क्यूब डिवायडेड बाय 18. मग आता एका साईडला C1 इंटू L ठेवा, बाकीचे टर्म राईट हँड साईडला. आता WL क्यूब डिवायडेड बाय, यांचं कॅल्क्युलेशन 48 येईल, आणि हे मायनस मध्ये जाईल, WL क्यूब डिवायडेड बाय 12. ओके. चल, आता नेक्स्ट व्हॅल्यू C1 इंटू L इक्वल्स टू, ह्याची कॅल्क्युलेशन किती येईल? याचं कॅल्क्युलेशन मित्रांनो, याचं कॅल्क्युलेशन किती येणार? दॅट इज मायनस, आता मी काय करणार? WL क्यूब कॉमन घेईल, आणि 1/48 मायनस 1/12 घेतो. आणि ह्याची व्हॅल्यू बघा, आफ्टर कॅल्क्युलेशन
-1/16 येतो आणि इथं C1 इंटू एल आहे. तर एल एल गेट कॅन्सल, एक एल गेला. मग टोटल व्हॅल्यू C1 ची किती आली? -WL² डिवायडेड बाय 16. लक्षात आलं? ठीक आहे. आता C1 C2 दोन्ही व्हॅल्यूज म्हणून आहेत आपल्याला. आता डायरेक्टली व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. आता मी काय करणार, मॅक्सिमम स्लोप काढतो. मॅक्स स्लोप कुठे येईल रे? मॅक्सिमम स्लोप एक तर ए वर येईल, एक तर बी वर येईल. एकच काढा, दोन दोन काढायची गरज नाही. दोन्ही व्हॅल्यूज कशा इक्वल आहे, इक्वलच राहणार दोन्ही व्हॅल्यूज बरं. दोन्ही साईडला मॅक्सिमम आहे. तर एकच कंडिशन अप्लाय करा, कंडिशन दॅट इज ऍट एक्स एक्स इक्वल्स टू 0 ला आपल्याला dy बाय dx काय भेटणार? dy बाय dx विल बी dy बाय dx मॅक्स भेटतो. बरोबर आहे. आता युजिंग इक्वेशन नंबर सेकंड यूज करावं लागेल, कारण की स्लोपचं इक्वेशन आहे. स्लोप मध्ये टाकणार कंडिशन. देअरफॉर EI वायचा जाय dy बाय dx जागी काय टाकू? dy बाय dx मॅक्स, कारण की थीटाला dy बाय dx च्या फॉर्म मध्ये पण आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता इथं स्लोपचं इक्वेशन आहे. आता हा जे सेक्शन आहे कुठे येणार आहे? ए वर काय करू तो फक्त एक्सटर्नल नोड आर ए. मग आर एच ब्रॅकेट मला यूज करावं लागेल. हा मला एक्स ची किंमत तर 0 आहे, फक्त काय राहतं तिथं C1 ची किंमत. ब्रॅकेट मध्ये फक्त काय दिसणार मला? C1 म्हणजे dy बाय dx मॅक्स इक्वल्स टू -WL³ डिवायडेड बाय 16. इथं EI आहे म्हणजे dy बाय dx मॅक्स इक्वल्स टू -WL³ डिवायडेड बाय 16 EI. लक्षात आलं? ठीक आहे. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फॉर कॅल्क्युलेटिंग. आता हे व्हॅल्यू मॅक्सिमम थीटा ए ला पण राहील आणि थीटा बी ला पण राहील, कारण की दोन्ही साईडला काय देणार? सपोर्ट्सला मॅक्सिमम व्हॅल्यूज देणार आहे. ठीक आहे. चला आता लास्ट स्टेप, तर मी डिवाइड करून घेतो या पोर्शन्सला, जे तुम्हाला इझी जाईल अभ्यास करताना. चल, नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं? नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं मित्रांनो, एक मिनिट, एक क्रॉस झालंय बहुतेक. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फिफ्थ स्टेप मध्ये मॅक्सिमम मॅक्स डिफ्लेक्शन. आता तुम्हाला सेंट्रल CPL ला कुठे येतो रे? मॅक्सिमम इथं टाकून ठेवलंय मी सेंटर लाईन, जिथं नोड ऍक्ट होतो सी. आता हे डिस्टन्स किती आहे रे? L/2. म्हणजे हा सेक्शन समजा ह्या नोड वर गेला, ठीक आहे. तर मला काय भेटतो? वाय मॅक्सिमम, म्हणजे सी ला वाय मॅक्सिमम भेटतो. आणि हा सेक्शन आता ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर आणणार? L/2. म्हणजे एक्स ची किंमत डायरेक्टली किती सबस्टिट्यूशन करावं लागेल मला? L/2. एक्स इक्वल्स टू L/2 ऍट एक्स इक्वल्स टू L/2 असं करतो. वाय ची किंमत काय होईल? वाय मॅक्सिमम. बरोबर रे? वाय ची किंमत वाय मॅक्सिमम होणार. युजिंग इक्वेशन नंबर थर्ड, मग EI वायच्या जागी काय येईल? वाय मॅक्सिमम इक्वल्स टू, आता इक्वेशन यूज करा. या इक्वेशन मध्ये जिथं जिथं एक्स दिसेल तिथं L/2 सबस्टिट्यूशन करायचं. मग हा झाला तुमचा W डिवायडेड बाय 12 इंटू L/2 ब्रॅकेट क्यूब प्लसच्या जागी काय येणार? मायनस, कारण की C1 तुमचं किती आहे रे? -1 WL² डिवायडेड बाय 16 इंटू L/2 प्लस C2 ची तर किंमत 0 आहे. अजून एक आहे कन्सेप्ट मित्रांनो. आता इथं एक्स ची किंमत L/2 टाकलं तर हे व्हॅल्यू काय 0 येईल, म्हणजे हा पूर्ण व्हॅल्यू काय होणार? 0. मग ती घ्यायची गरज आहे का? ती घ्यायची गरज नाही. तर हे व्हॅल्यू येईल मित्रांनो W डिवायडेड बाय 12. हा झाला L³ डिवायडेड बाय 8. त्याच्यानंतर -WL³ डिवायडेड बाय 32. तर ह्याची किंमत समजा मी WL³ कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये 1/96 -1/32. आणि याची कॅल्क्युलेशन मित्रांनो -1/48 येतो आणि -WL³ डिवायडेड बाय 48. हे झाला तुमचा EI
वाय मॅक्सिमम म्हणजेच काय राहील, वाय मॅक्सिमम इक्वल्स टू मायनस डब्ल्यू एल क्यूब अपॉन 48 EI. ठीक आहे, डब्ल्यू एल क्यूब अपॉन काय 48 EI तुमचं व्हॅल्यू राहणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण दोन्ही व्हॅल्यूज बघा, स्टँडर्ड व्हॅल्यूज पण तेच आहे, आपण लिस्ट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. लक्षात आलं? तर ह्याच मेथडला आपण म्हणतो मॅक्युलिस मेथड ऑर डबल इंटिग्रेशन मेथड. अशा भरपूर आपल्याला डेरिव्हेशन्स पण घ्यायचे, प्रॉब्लेम्स पण घ्यायचे, बट मी प्रॉब्लेम्स आता सगळ्या ऍपवर घेणार आहे. तर थर्ड इयरचा स्टुडंट लवकरात लवकर बॅच जॉईन करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा डिप्लोमा ऍप, त्याच्यानंतर मला मेसेज करा, तुम्हाला मी बॅच प्रोव्हाइड करून देणार आहे. ठीक आहे, बॅचचं अफोर्डेबल प्राइस आहे 999 आणि मॅक्सिमम बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये भेटतो, कारण की मॅक्सिमम स्टुडंट बेनिफिट झालेले आहे. त्यांचे स्कोर 100% जेवढे काही स्टुडंट्स माझ्या अंडरमध्ये शिकलेले आहेत थेरी ऑफ स्ट्रक्चर, त्यांना 65+ आहेत मित्रांनो. ओके, तर तुम्हाला पण यू विल बी द नेक्स्ट स्टुडंट टू गेट 65+ मार्क्स इन युअर एमएसबीटी. आणि बाकीच्या स्टुडंटला युनिव्हर्सिटी ऑन युनिव्हर्सिटी आणि एमएसबीटी सॉरी एमपीएससी मेन्सच्या स्टुडंटला मी एकच म्हणतोय, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो करा. जसं मी स्टेप्स लिहिले मित्रांनो, त्या स्टेप्सला 100% तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. ओके, आणि एमएसबी तुमच्या एमपीएससी मेन्स मध्ये स्टेप्सला मार्क आहे. स्टेप जेवढे असतील तुमचे जेवढे मार्क्स घट होणार. ओके, लक्षात आलं? तर हा झाला सिम्पली बीन कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड फॉर फाइंडिंग आउट स्लोप अँड डिफ्लेक्शन व्हॅल्यूज युझिंग मॅक्यूल्स मेथड ऑफ डबल इंटिग्रेशन मेथड. ठीक आहे, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट टॉपिक घेऊन येतो तुमच्यासाठी. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय, जय हिंद.